आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। शिराळा येथे कुणबी दाखल्यासाठी होणारी अडवणूक, कुणबी नोंदी तपासणी व कुणबी दाखला मागण्यासाठी होणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात विविध संघटनांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बहुसंख्य अडवणूक झालेले नागरिक सुद्धा उपस्थित होते। दरम्यान पोलीस प्रशासनाने या मोर्चास विरोध केला, मोर्चा अडवण्यात आला व ट्रॅक्टर मोर्चास परवानगी देण्यास मज्जाव केला। यावेळी आंदोलक आणि पोलीस फौजदार अतिग्रे यांच्या चर्चा होऊन प्राथमिक 10 ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढण्याचे ठरले। सदर मोर्चा अंबामाता मंदिर, सोमवारपेठ, ST स्टँड मार्गे तहसील कार्यालयाकडे पोहोचला। त्यावेळी आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्यावर ठिय्या मारला। यावेळी उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली। त्या सर्वांचा सूर तहसील कार्यालयात होणाऱ्या अडवणुकीवर होता व मनमानी कारभार व भ्रष्टाचार थांबवण्यावर त्यांनी आपली मते व्यक्त केली। यावेळी नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले व दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी आंदोलक तहसीलदार यांच्यात या होणाऱ्या प्रश्नांसंदर्भात मीटिंग घेण्याचे ठरले। यावेळी कैलास देसाई यांनी स्वागत प्रास्ताविक केले। प्राध्यापक सम्राट शिंदे, दिग्विजय पाटील, ॲडव्होकेट रवी पाटील, प्रवीण पाटील, सत्यजित कदम, अनिल घोडे पाटील, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। उपस्थित प्रवीण पाटील, प्राध्यापक सम्राट शिंदे, ॲडव्होकेट रवी पाटील, प्रतापराव पाटील, दिग्विजय पाटील, सत्यजित कदम, अनिल घोडे पाटील, बाळासाहेब पाटील, कैलास देसाई, प्रहारचे दिग्विजय पाटील, मारुती रोकडे, निखिल साळुंके, अमर पाटील, सरपंच पिनू पाटील, अमोल पाटील, अक्षय पाटील, विनायक पाटील, राजन पाटील, विनायक चव्हाण, विलास पाटील, संजय पाटील, योगेश मोहिते, सोन्या पाटील, राजेंद्र माने, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।